अगं गिरिजा, अगं तू इकडं कसं काय? अरे ती साडी घ्यायला चालले होते. बरं बरं बरं. तू इथं कसं काय? काय ना बसलो होतो. बरोबर चल, मी साडी घेऊन देतो आज तुला. नको नको. अगं चल, आजची साडी माझ्याकडून. अगं चल. काय कपडे घ्यायची का काय घ्यायची तुला? साडी घ्यायची. घ्या मग. शेट साड्या बघायच्या. हा तिकडे का? चल. कशामध्ये साड्या दाखवायच्या? वर्क मध्ये दाखवा ना. या अशी स्टोन मध्ये, या अशी नेट मध्ये, या अशी काठपदर पाहिजे असले काठपदर पेशवाई मध्ये. नाही नाही अशा नको. या अशी ऑर्गेन्झा. ती दाखवा ना ती. अशी ग्रीन द्यायची. ग्रीन एक आहे. टाका ग्रीन. ग्रीन एक. ह्या दोन चांगल्यात. अजून एक घे. नाही बस एवढं. आगे तुझ्यासाठी साडी काय दुकान घ्यायची का ठीक? हा हा तीन घेतलं ना. शेट किती झालंय बिल? 4800 रुपये. 4800. हो हो पैसे हे घ्या. मी घे. ऐक ना, तुम्हाला इतक्या साड्या घेतल्यास, चल की तुला एखादा ड्रेस घेते मी. नाही नको, मला काय गरज आहे? चल ना, चल घेते चल. अरे गजभाऊ काय करायला लागला होतं? वैभव तुला काय सांगितलं होतं? चालू होतं तिकडेच. म्हणलं आता तुम्ही येता म्हणून. मला नव्हतं काय सांगितलं? बारच्या बांधकामाकडे जायला सांगितलं नव्हतं का? सांगितलं होतं पण म्हणलं आता तुम्ही येता. अरे कामाचं पगार आहे अगोदर, हे असलं काय कामाचं आहे? चला बघा गाडी लवकर. बस मी गाडी. बस गाडीवर. कपडे घ्यायचे होते. कपडे दाखव. बरं दादा हा करा फायनल. हा फायनल करा. हा का? ह्याच्यात पॅन्ट कशी घ्यायची? पॅन्ट नको, शर्ट बघ. व्हाईट मध्ये खास दिसते पॅन्ट आहे. दाखव. ब्लॅक और व्हाईट. हे दोन्ही घेऊ का? हा हा. पॅन्ट शर्ट. आणि बिल किती झाले सर? हा बाबा 1300 रुपये. 1300 झाले का? हा पकडे. शिवून ठेवा या. हो हो हो. चल 1-2 दिवसात देतो शिवून. हा हा हा. आज ऐक ना. हा चल येते मी आता. अगं गाडीवर सोडला असतं मी तुला. नाही नको, जाते मी. अगं ऐक, मी तुला गाडीवर सोडतो. नाही नको, जाते मी. बरोबर चल. हळू चल येते. हा. बायसाहेब, हा पण मला एक कळत नाही, तुम्ही इथंच बार टाकायचं का ठरवलं बरं? तुला आठवत आहे का ही जमीन कोणाची घेतलेली आपण? कोणाची? आजेची. आजच राहणार काय हे? हा बर. हा आपण काय बोललेलो होतो? आजेच्या रानामध्ये आपल्याला बार टाकायचंय. बाळासाहेब म्हणते त्यांना. आणि एक वैभव, एक गोष्ट लक्षात घे, आपल्या गावात बार आहे का? नाही. हा नाही. आपल्या गावातले लोक बाहेर जाऊन दारू पितात देतात. अजून एक विवार नाही आपल्याला. बरोबर आहे का? त्याच्यामुळे इथं टाकलंय. बरोबर लक्षामध्ये. असं हा लोकांना सोपं झालं इथं लिहिता येऊन प्यायला. आपल्या गावातला पैसा बाहेर गेला नाही पाहिजे, आपल्या गावातला पैसा आपल्याच गावात फिरला पाहिजे. मला नव्हतं माहिती. आज आणि एक गोष्ट लक्षात घे, दारू प्यायला कुठे येणार आहेत लोक? इथेच येणार आहेत. हा इथेच येणार. पैसा कुणाकडे येणार आहे? आपल्याकडे येणार आहे. बरोबर आहे का? आणि त्यांच्याकडले पैसे संपले दारू प्यायचे, हे दारू पिण्यासाठी व्याजानं काढायला कुणाकडे येणार आहेत? आपल्याकडे. बरोबर. मग हा याला म्हणते डोकं. आणि ऐक पुन्हा, व्याज वाढत गेल्यावर, व्याजाचे पैसे व्याज नाही दिल्यावर त्याला जमिनी विकावं लागणार. 100%. हा विकास लागणार. हा मग त्या जमिनी कोणी घ्यायच्या? बाळासाहेब. हा आलं का लक्षात? त्याच्यासाठी चालू करायला लागलो इथं बार. आलं का लक्षात तुझ्या? एक नंबर. एक हा चला. मला नव्हतं माहिती आजाचं शेत आहे म्हणून. अरे काल इथल्याच्या मागे बसून कुठं चालला होता तर एवढा फास्ट? तुला मी किती आवाज दिले पाठीमागून, आज्या आज्या करून, तू तर मागं बी बघा नास. ती तू होता आवाज देणारा. मग अरे काय नाही बाबा, ती इस्लामीत होता, तुझे वडील दिसलेत म्हणून. कुठं? ती हॉटेलवर, त्या हॉटेलवर कामाला म्हणत होता बरं का. कुठं? हा हीच होती. हीच होती का? बघ 100%. तुला काय सांगतो, कुठे गेले ते आता? चल चल लवकर पटदिशी. तुला मागा धरून सांगतो मी इथंच आहेत म्हणून. चल रे पटपट. बाबा चल लवकर. पुन्हा कुठं जाते काय नाही मला काय कळणार. सापडायची पंचायत झाली,
कुठं गेले तर कुठं नाही. असतील बाबा, चला आधी बघू. ये आपके होटल में काम करता है क्या? हाँ काम करता है, क्या काम करता है? ये वॉचमैन है, वॉचमैन कहाँ पे, मतलब हम मिल सकते क्या उनको? अभी छुट्टी में है. मग मी तिथं गेलो बघितलं पण कुठं दिसलेच नाही. खोटं बोलत होता काय की ते उगा माझा घेत होता काय की. कुठल्या म्हणजे नेमकं हॉटेलवर चौसाळ्याच्या का? पावसाळा बाय पाटला नाही का ती नवं हॉटेल झालेलं गंधर्व. तिथं म्हणतो होता कामाला आहेत म्हणून कुठं शिट्टी मारून आतमध्ये गाडी आहे ती. पण तिथं गेलतो आम्ही पण कुठं दिसलंच नाही. अरे थांबायचं ना मग, तिथं कुठंतरी असते ना, तेव्हा नाही कुठं बोलणार. अरे अर्धा पाऊण तास होतो तर राव, 1 तास म्हणाला बी काय अडचण नाही तरी दिसले नाहीत. पण नीट आठव हीच हॉटेल आहे ना ते? हो बाबा, हीच हॉटेल आहे. तुला काय खोटं बिटं बोल, शपथ सांगतो तुला, हीच हॉटेल आहे. इथं तो खोटंच बोलत होता मला. आईला वडिलाची तुझी भेट झाली असते राव. काय अवघड झालंय सगळं. जाऊ दे, होईन कधी ना कधी. आता देव म्हणेन तेव्हा होईन. नाही ते तर आहेच रे. काय का नाही, देवाची इच्छाच नसल्यावर कशाला होईल? देवाची इच्छा असल्या देव भेट होईनच ना. काय का नाही. आता तुझी आणि त्यांची भेट झालेली किती वर्ष झाली असते ना. काय आता अरे मी लहान होतो तेव्हा बघितलं होतं. असते ना कुठं तरी भेटते ना, नको टेन्शन घेऊ. माझ्याकडे फक्त फोटो आहे बघ त्यांचा. फोटोच आहे. चल पप्पा, बोला. थोडं काम होतं पैशाचं. पैशाचं हो, एखादा लाखभर भेटतील का? नाही हो, सध्या माल विकलेला नाही, पैसे नाहीत सध्या. माल विकल्यानंतर पुन्हा बघू. आता गरज होती हो. पण माल विकलेला नाही ना सध्या. माल विकल्यावर पुन्हा बघू देऊ. बरं चालतंय, येऊ का? घरात जा, चहा पी. मी गाया बांधून आलो, घरात बसतो पर्यंत. नाही नको, दुसरीकडे पैशाचं बघते काहीतरी. मग चहा पिऊन जा ना नुसतं. नाही नको, येते. चहा पिऊन जा. नको मी गाया बांधून आलो. नाही जाते, नंतर येईन चहा प्यायला कधी. ये लय दिवसांनी येणं केलं. आले जरा असंच. ए चहा टाक रे. बरं. लय सकाळ आलीस, काय महत्वाचं काम होतं का काही? काय नाही, थोडं पैशाचं काम होतं, म्हणलं तुम्ही मदत करताल. केली असती बरं का मदत. तुमचं आणि त्या राधाचं चांगलं जमतंय मला माहिती आहे. हो काय ती तुमच्याकडे मदत मागाईल, पैसे मागाईल, हो. पण हा अनुभव मदत करायची नाही बरं का. त्या भैयासाहेबाच्या विरोधात जायचं नाही, तिला पैसे द्यायचे नाही. पुन्हा सांगितलं नाही म्हणू नका बघा. तिच्या बापाचे जरा उपकार होते आमच्यावर. मला माहित होतं तुम्ही बोलणार आहेत म्हणून. पैसे देऊ नका बघा. नाही पुन्हा सांगितलं नाही म्हणताल तुम्ही. वहिनी साहेब, मालकाला नीट सांगायचं. मला आप्पा म्हटले होते की आपण त्यांना मदत केलेली आधी, तर आता आपल्याला गरज आहे, आपल्याला पण हे 100% मदत करतील, म्हणून त्यांनीच मला इथं पाठवलं होतं. अगं केली असती मदत, पण सध्या आता पोटा हे मळलं नाही ते आम्हीच लय परेशान मध्ये. तुमच्या आप्पाचे उपकार लई आमच्यावर, ते नाही तर आम्ही विसरणार. बरं मी येऊ का? मला दुसरीकडे जरा पैशाचं ॲडजस्ट करावं लागेल आता. थांब ना, चहा तरी पिऊन जा ना. नाही नको, येते मी. कृष्णा शेठ, बोला की. एवढं आमच्या गाडीकडे बघा, सारखी गाडगुड करायला लागली, जरा नीट करा चांगली. तुम्हाला माहिती का हो? काय हो? त्या उमेशची बायको गेली ना पळून. आपल्या आप्याची? हो. कधी? 2 दिवस झालं ना. आयला मला नाही राव माहित. माझा जिगरी दोस्त आहे की. काय गेली राव, ते लय टेन्शन मध्ये होता. अरे मग आपला जिगरी की राव. असं काय करतो, त्याला भेटून येतो. बरोबर, याच्यावर करून ठेवतो. चांगली कर बघ व्यवस्थित. पुन्हा गाडगुड वाजली काही नाही बघ, पुन्हा सांगेल बघ तुला. बरोबर. तुमच्या गावातले पळून गेले काय? हो, आमच्या इथं बी हीच बोंब आहे गावात बी. 8 दिवस झालं गेले. 2 दिवस झालं. खरापा काय बट्या आबा, बायको गेली पळून. कवा? काय बट्या लग्न झालं तो वरातीला किती खर्च केला, काय गेली निघून आणि काय बट्या. काय राव, त्यामुळे टेन्शन मध्ये बसला काय लय टेन्शन आहे. काय बट्या तुझ्या वरातीत नाचलो होतो मी.
काय ते एजंट म्हणला होता 2 लाख रुपये दिल तर एजंटला, एजंट म्हणला राहीन पण काय राहीलच नाही. काय लय अवघड झालं काय हे आपा गेम झाला बघ तुझ्या बरोबर पण. काय लय अवघड झालंय म्हणा, काय कळाच नाही मला. बट आमचं तर कसं होईल सर? मग सोनं ही सगळंच घेऊन गेली का? काय काहीच ठेवलं नाही त्यानं सोनं. तर 5-6 लाख रुपये खर्च केला आपण लग्नात. तिला सगळं सोनं फिनं गळ्यात घातलं होतं तिला, ती सगळंच गेली घेऊन. आणि काय बटा बूट बी ते लग्नातला दिसतोय ती. हे काय लग्नातलाच बुट आहे म्हणा, नवाच बुट आहे आणि काढला साधा नाही. बटा काय तुझ्या वारात इथं आम्ही एन्जॉय केला म्हणतो. काय मोप खर्च केला पण काय इलाज नाही त्याला. काय गेली उठ निघून. आणि काय सगळं घेऊन गेले? सगळं घेऊन गेली बाबा. जाऊ दे, टेन्शन घेऊ नको आपा. बघ काहीतरी करू. चल टेन्शन घेऊन चल, चल माझ्या बरोबर. अवघड इकडे कुठे फिरायला लागली? अरे काय नाही, थोडं पैशाचं काम होतं तर पाहुण्यांकडे गेले होते. अगं पाहुण्याकडे पैसे मागायला फिरूस तर एवढी काय तुला गरज पडली? माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी आम्ही भैया साहेबाकडून व्याजाने पैसे घेतले होते 2 लाख रुपये. आणि आतापर्यंत त्याला 2.5 लाख रुपये दिलेत बघ. तरी तो म्हणतोय व्याजाचे पैसे मिळून 1 लाख रुपये बाकी आहेत. आणि आता तो पैसे मागतोय. तुला काय मी मदत करू का त्याचे पैसे वापस देण्यासाठी? नको नको, मी बघते काहीतरी. तू नको टेन्शन घेऊ. आणि तसं पण आमच्या एका जागेवरून पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे होईल बघ पैशाचा ॲडजस्ट. येऊ का? ही राधा माझ्या संग अशी का वागायला लागली? मला एकदम परक्यासारखं समजायला लागली. कुठे घर ते? काय घर आहे बघू त्यांच्याकडे. चल बरं, कुठे गेलेत काय? आईला घर तर बंद आहे. कोण आहे का नाही तो? हा बरं विचारतो मी. ओ पाहुणे, घर कसं काय बंद आहे हो? काय केलं, 5-6 वर्ष झाली ते मुंबईलाच राहते. आणि इथं 2-3 दिवसाखाली होती ती कोण होती? 4-5 दिवस राहिले आणि कुठे गेले काय की? काय म्हणता राव? आयला कसं काय करायचं रे? त्यांचा मोबाईल नंबर आहे का? नाही बेटा, काहीच नाही. नंबर नाही, काय नाही. त्या एजंटचा बी नाही? एजंटचा बी नाही. एजंटचा बी लागा नाही, बंद आहे. एक काम कर, आपण पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज देऊ. चल मी साहेबाला बोलतो फोनवर, तोपर्यंत जाऊ. चल तू टेन्शन घेऊ नको. चल पोलीस स्टेशनला जाऊ. हॅलो, खरं काय एवढं अर्जंट बोलवलं मला? हो यार, तुला महत्वाचं बोलायचं आहे बघ. राधा काहीतरी प्रॉब्लेममध्ये दिसते राव. तिनं मला एवढं काय नाही सांगितलं, पण ती नुसती म्हणली की तिच्या नवऱ्याचं दुखत होतं आणि किडण्या खराब होऊन मेलाय तो दारू पिऊन. आणि ते मग ती अशी बोलत बोलत म्हणली की भैयासाहेबाकडून पैसे घेतलेले काहीतरी, तो तिला धमक्या देतोय पैसे दे म्हणून. तुला तुझे पैसे देऊन टाकीन. जास्त नाटकं नाही करायची. हिशोबात राहा जरा. तुला माहीत नाही की नाही भैयासाहेबाची पॉवर काय ती? मी काय करू शकतो ती? भर दुपारा तुझ्याबरोबर स्वागत करू शकतो. रात्री तर कोणी पण करीन. म्हणजे ती काहीतरी मोठ्या ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये असणार आहे. मोठं काहीतरी लपड आहे बघ. तू नको टेन्शन घेऊ, मी हाय. आला का बाया, तू माझ्यासाठी साडी घालून असलास काय? चक्क साडी घालून काळीज चोराली का औराया माझ, काळीज चोराली का औ सख्या माझ, काळीज चोराली का. आजकाल कोण करतं कोणासाठी? हा, लोक टेन्शन घेऊ. हे मित्र का बी जिंदा आहे, कळलं का? लक्षात ठेवू. चल बरं उठ, लोक टेन्शन घेऊ. उठ चल काहीतरी करू आपण. चल आईचा फोन असं कसं काय आलाय? हॅलो, हां बोल ना गाई. भेटू वाटलं वे मला बी लय आठवण लागली बघ तुझी. पण काय करू, मला जमत नाही ना ग भेटायला. हो ग. तब्येत कशी आहे तुझी? दवाखान्यात जायचं आहे तुला? पैसे आहेत का तुझ्याकडं? बरं बरं, तू सांग मला कधी जायचं आहे तुला दवाखान्यात, मी तुला पैसे पाठवून ठेवते बघ. होय आई, मला माहिती आहे तुला बघू वाटलंय मला, पण इथून निघणं नाही ग माझ्यासाठी सोपं. बरं बरं, तू जा दवाखान्यात, तिथं गेलीस की मला कर फोन, मी पाठवते तुला पैसे. हां ठेवते. अगं आहे, तुला कसं कळत नाही ग,
कशी येऊ मी गावाकडं आले तर तिथले माणसं म्हणते ह्या पुरीला कला केंद्रामध्ये नाचताना बघितली म्हणून. अरे थांबली तुझ्या कला केंद्रावरची दिसती राव. हा आपण बारी लावलेली इज्जत जाईल का आपल्या दोघीची पण.